हाशिवरे अलिबाग संघाचा हा खेळाडू. समोर मात्र एक जबरदस्त खेळाडू किरण पवार, सावळेगावचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, एका हाताने षटकार मारण्याची निश्चित योगदान असणारा हा खेळाडू. पहिला चेंडू खेळतोय. पहिला चेंडू इथे मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, तोपर्यंत पहिला चेंडू निर्धाव होतोय आणि एक चांगला चेंडू पार्थ घरतच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण इथे पाहिलं तर शॉर्ट थर्डमध्ये एक शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक अर्थातच लॉंग ऑफ आपण इथे पाहिलात. ऑन साईडला एक बॅकवर्ड स्क्वेअर, एक शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन आणि एक लॉंग मिड विकेट. या विरेषेतून पार्थ घरत मोठा खेळाडू होता. इथे मध्ये कार्पेटसाने चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. किरण आपली पहिली धाव इथे मात्र पूर्ण करतोय. अक्षय मात्र यावेळी क्षेत्ररक्षक म्हणून या ठिकाणी येतोय आणि तोपर्यंत दुसऱ्या चेंडूवर ही पहिली धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. पार्थ घरत एक निश्चितच चांगली गोलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळाला. आता मात्र डावखुरा फलंदाज आहे तो अर्थातच सुदर्शन गायकर. आजिवली या गावाचं प्रतिनिधित्व करणारं सुदर्शन गायकर, डावखुरा फलंदाज, उंचपूर असा खेळाडू आणि डावखुरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज इथे मानल्या जातात. मात्र या ठिकाणी एंड न चेंज करता इथे मात्र पार्थ घरत या ठिकाणी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. सुदर्शन गायकरसाठी यावेळी चेंडू खाली राहिला आणि सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केला. इथे मात्र सुदर्शन गायकर डकआउट 0 धावसंख्येवर मैदानातून परतला. आपल्या RPLच्या व्यासपीठावर टीके माळी लॉन्च झालं आणि या संपूर्ण गाणं आज महाराष्ट्रात वाजवलं जात आहे. व्हायरल झालं, व्हायरल या RPLच्या माध्यमातून 24 लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून फेमस होतो आहे. हे गाणं जसं फेमस होतो आहे तसं त्यांचे गायकही फेमस होत आहेत. कोली कोपरचे गणेश नाईक, त्याचबरोबर मंगेची वाकडीकर यांची RPL इतकी मोठी आहे की आता त्या प्रसिद्धीची म्हणजे प्रसिद्धी पूर्ण आहे आणि पात्रतेची तर आहेच, पण आता प्रसिद्ध इतकी झाली आहे की आणखीन किती प्रसिद्ध व्हावी यासाठी प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. पुढे काय 2023ला काय संकल्पना ते घेऊन येतील यांच्या डोक्यात या टुर्नामेंटच्या पहिल्या दिवसापासून शिस्त आहे. नक्कीच सगळे वेळी संकल्पना 2023च्या RPLमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानी येतोय प्रफुल्ल केदारी, सावळेगावचा आणखीन एक दमदार खेळाडू इथे मात्र आलाय. पार्थ घरत यशस्वी गोलंदाज ठरतोय. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी हा चेंडू मात्र फिरकावून दिलाय, लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. इथे मात्र अक्षय मात्र या ठिकाणी चेंडू खाली येतोय आणि अलिबाग संघाला मिळतोय हे दुसरं यश. तुमची सगळी आणि आमचा एकच फोन. नमस्कार, मी मंगेश वाकडीकर बोलतोय. तर या ठिकाणी दोन्ही फलंदाज तुम्ही इथे पाहिलं तर डकआउट म्हणून ठरले. डक म्हणजे अर्थात बदक. 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड हे क्रिकेट खेळताना 0वर बाद झाले आणि त्यानंतर वृत्तपत्रांनी राजकुमार डकवर म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून परतले असं वृत्तपत्रात लेख आला. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं की आत्तापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये मग लेदर क्रिकेट असो की टेनिस विश्वामध्ये या ठिकाणी मात्र 0वर बाद होणाऱ्या खेळाडूला डकआउट म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून परतला असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी 2 फलंदाज 0वर परतले, सुदर्शन गायकर आणि प्रफुल्ल केदारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये नदीम दैरकार, मसा संघाचा एक जबरदस्त आखाती देशामध्ये पण देखील त्यांनी खूप चांगले योगदान देणारा खेळाडू इथे मात्र येतोय. अलिबाग MD वॉरियर्स सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी साहेब, आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या संघाच्या विरोधात या ठिकाणी पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. हॅट्रिकच्या मार्गावर होता. अतिशय चांगला चेंडू इथे पार्थचं पाहायला मिळेल. पार्थचा जर आपण विचार केला
तर मी जसं मगाशी सांगितलं होतं की मी गतवर्षी अलिबागला खरं तर अलिबागच्या मैदानावर या खेळाडूला पाहिला. माझ्या गावचा खेळाडू असून देखील मी अलिबागला प्रथम त्याला पाहिला आणि त्यानंतर पाहत गेलो की प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं. परवा देखील वरसुरीची क्रिकेट स्पर्धा देखील त्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती आणि त्याचबरोबर सोगावची नाईट क्रिकेट अलिशान सोगाव नाईट क्रिकेट स्पर्धा गाजवणारा हा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कर नदीम दहेकरसाठी हा ताच चेंडू उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर असेल. यावेळी पंचाम हात जमिनीला समांतर करतात. दर्शवित हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी मग स्वैरचा इशारा येतोय आणि स्वैरचा इशारा आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते वेस्ट इंडिज संघाचे मायकल होल्डिंग यांची की ज्याने क्रिकेट विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले पण कधीही चेंडू स्वैर फेकला नाही. आणि जेव्हा नो बॉलचा इशारा येतो तेव्हा मात्र लगेच आपल्याला आठवण होते ती कपिल देव निखंज यांची की ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही नो बॉल फेकला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पार्थ या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. केवळ एका धावेचे योगदान इथे मिळालं. प्रसाद म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे पहिलं अतिशय चांगलं षटक ज्याला म्हणतात ते भेदक मारा करणारं कंजूस गोलंदाजी करणारं षटक इथे मात्र पार्थ घरतच्या माध्यमातून आलं आणि पार्थ घरतला मात्र 2 फलंदाजांना या ठिकाणी माघारी परतवलं होतं आणि अशा प्रकारे धावा येऊन पोचल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3. थैंक यू डीजे काका मात्रे सर. ये जो ओवर था ना मेरे ख्याल से पिछले 2 दिनों से बेहतर ये इकोनॉमिकल कम रनों का ओवर था जहां पर सिर्फ 3 रन और 2 बड़ी विकेटें. यहाँ पर अर्चित की गेंदबाज मेरे ख्याल से पार्थ घरत हशीवरे अलीबाग का ये खिलाड़ी है लेकिन आज मात्र कमाल की गेंदबाजी की इस रायगढ़ के सरजमी पर यानी कि शिरडोन के सरजमी पर जबरदस्त गेंदबाजी रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 3 में. किरण पवार शांत है अभी तक मैदान में. एक तरफ उनका साथ देंगे नदीम धैर्यकर यानी कि नदीम को अब मेरे ख्याल से थोड़ा सा धैर्य वो थोड़ा सा बढ़ाना होगा. पिछले मुकाबले में पारी सस्ती में निपटी मुकाबला दूर रहा और यहाँ पर अब उनको सख्त जरूरत है कि मिडिल ऑर्डर्स में एक जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वेनो टीम को एक अच्छा मौका मिले. यहाँ पर जल्दबाजी की शायद ये कैच हो सकता था. फील्डर पीछे दौड़ रहे जरूर लेकिन यहाँ पर उनके पांव से दूर गेंद जाती हुई थर्डमैन सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर. 4 रन. थैंक यू डीजे. जिंदगी भी खेलती है उसके साथ जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक होते हैं मगर हौसले सबके अलग होते हैं. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. नदीम पॉइंट के ऊपर से खेला है. 1 बाउंस ओवर द लाइन. बैक टू बैक बाउंड्री. अब यहां पर वापसी करती हुई जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स उल्वेनोड बामनडोंगरी टीम. डीजे सुबह ही यहाँ पर दुबई से एक फ्लाइट से यहाँ पर रिटर्न आए और रायगढ़ प्रीमियर लीग में आखिर जलवा दिखाना है जरूर. पिछले साल का जो फॉर्म था इनका काफी कमाल का रहा था. तब नजरें टिकाई थी कि ये खिलाड़ी है कहाँ का लेकिन कमाल का खिलाड़ी है. ये वार्ड शॉट रोहित शर्मा के स्टाइल में खेला है जरूर लेकिन उससे बेहतर फील्डिंग. कमाल की रनिंग कैच. रोहित पाटिल रोहित मैन की तरह ये कैच पकड़ा लेकिन स्ट्रोक भी काफी कमाल का था. खराब नहीं कहेंगे. दोनों तरफ कहते हैं कि जंगल में जाओगे तो शेर, तालाब में जाओगे तो मगरमच्छ. खतरा दोनों की दोनों तरफ और आखिरकार ये कैच लपका. नदीम की पारी हुई समाप्त. एक बड़ा झटका लगेगा यहां पर एनसीसी जीवदानी टीम को. SDCचं मात्र निश्चित कौतुकाकडे एकापेक्षा एक सरस गीतं या ठिकाणी पाहायला मिळाली आणि कसं आजच्या दिवसामध्ये त्यांनी अतिशय सुंदर मराठी गीतं आपल्याला पाहायला मिळेल.
रोहित पाटील याचं कौतुक करावले. अलिबाग कोलीवाड्याचा हा खेळाडू पहा किती मोठी रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली. झेल घेतला गेला आणि आता मात्र जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी उल्ले संघाचा तिसरा फलंदाज या ठिकाणी पाहिला आणि जीवित मात्रे उरणचा हा गोलंदाज याला मिळाले पहिले यश. काका मात्रे आपल्याकडे ते पाहुणे आलेत. पनवेलचे दमदार आमदार सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय समीरजी कटेकर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय समीरजी कटेकर त्या आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आले त्यांचे सहकारी मित्र यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय समीरजी कटेकर स्वीय सहाय्यक त्यांची नक्कीच. टीम सुद्धा आहे ओम आणि साई. त्याचबरोबर सतीजी कटेकर ओमसाई मुद्रा भंगारपाडा याचे ओनर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण मनापासून मनपूर्वक स्वागत करूया. बिल्कुल ओमसाई भंगारपाड़ा टीम जब भी खेलती है तालुका में उनके पुरस करते हैं. सतीश जी और समीर जी कटेकर उनके साथ आबा दमड़े इनका भी शुभागमन हो चुका है तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. नाइट टूर्नामेंट के एक यशस्वी दमदार आयोजक हैं लेकिन यहाँ पर किरण पवार को ज्यादा देर तक आप नॉन स्ट्राइक पर नहीं रख सकते. शॉट अच्छा है, यहाँ पर गैप ढूंढने की कोशिश, मिड ऑफ को क्लियर करती हुई गेंद, खिलाड़ी रोहित गेंद के पीछे आते हुए लेकिन इस बार रोकने में नाकामयाब. रोहन घरत मैन फ्रॉम नाबा इनके बल्ले से आता हुआ ये 4 रन. बढ़िया बल्लेबाजी 4 रनों की मदद से. हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई 15 रन. नावा की अगर बात करेंगे तो 5 चषक नावा में काफी कमाल का नाइट प्रतियोगिता का आयोजन हुआ था और विजेंद्र पाटिल यानी कि गुटिया भाई इनके द्वारा एक दमदार आयोजन, उनका भी हम स्वागत करेंगे. शाहू वॉरियर्स विचुम्बे पनवेल टीम भी दहाड़ेगी, इंतजार में होंगे उनके ओनर यानी कि विवेक भुईर गार्गे एंटरप्राइजेस के. लेकिन इस बार हुक किया है बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, फील्डर पीछे दौड़ते हुए लाजवाब फील्डिंग. दूसरे की कोशिश चौकिंग भरा, बन सकता था लेकिन कप्तान विकेट कीपर है पंकज यादव, उनसे हुई गलती, वहां पर मिला जीवन दान. अब यहां पर 2 रन बटोरेंगे और 2 रनों की मदद से ये ओवर भी हुआ कंप्लीट. पावर प्ले के ओवर्स में रन चाहिए थे, वो रन बने नहीं लेकिन फिर भी ये ओवर अच्छा निकला. इसी के साथ टोटल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 17 रन टोटल 3 विकेट के नुकसान पर. खरं तर MD वॉरियर्स आणि जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी उलवेंडवड या दोन्ही संघासाठी करो या मरो अशी परिस्थिती या ठिकाणी. दोन्ही संघ पहिले सामने पराभूत झाल्यानंतर त्यांच्यापुढे दुसरा यक्ष प्रश्न निश्चित झाला तो तयार झाला होता आणि त्यामुळे या ठिकाणी दोन्ही संघ चांगले प्रयत्न करतात. परंतु अलिबाग संघाची गेल्या 2 षटकांची प्रवीण गोलंदाजी जर आपण इथे पाहिली तर ध्रुवित म्हात्रे जो निश्चितच व्यक्ती एक चांगली गोलंदाजी केली आणि 14 धावा दिल्या, एक फलंदाज बाद केलं. पार्थ घरतनी 3 धावा दे. अर्थातच या ठिकाणी 2 फलंदाजांना त्यांनी माघारी परतवलं. त्यामुळे पुन्हा एकदा पंकज जाधव संघनायक यांनी ती जबाबदारी या ठिकाणी पार्थ घरत याच्या खांद्यावर सोपवली. काका मात्रे सर, पिछले मुकाबले से बेहतर इस मैच में इनकी गेंदबाजी काफी अच्छी नजर आ रही है. इनको पता है कि पिछले मुकाबले में लगभग 65 के भीतर अपोजिशन टीम को रोका था, शायद वही सोच लेकर अब इस मैच में भी कम रनों में रोक पाती है. तो शायद ना, माफ कीजिएगा, उन्होंने कम रन बनाए थे, लगभग 65 से कुछ रन बनाए थे, लेकिन इस मैच में अगर 60-65 तक रोक सकते हैं जीवदानी NCC बामणडोंगरी उलवेनोड टीम को तो शायद MD वॉरियर्स अलीबाग की टीम की उम्मीदें के ऊपर पूरी तरीके से कायम दबदबा रहेगा और उनकी उम्मीदें कायम बरकरार रहेगी इस रायगढ़ प्रीमियर लीग में. परंतु दुसरा प्रश्न या ठिकाणी येतो, किरण पवार सारखा एक दमदार फलंदाज या ठिकाणी आहे जो निश्चित आशास्थान आहे जीवदानी स्पोर्ट्स संघाचा. त्यामुळे नक्कीच नजर असेल ती किरण पवार, कारण किरण पवारने अनेक मैदानं गाजवली, ते एक शानदार योगदान देणारा फलंदाज आहे. तर पार्थ घरसमोर कशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करते पाहूया. आणि यावेळी मात्र पहिला चेंडू सरळ त्यांनी खेळून काढला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉईंट्सच्या सीमारेषेकडे. इथे मात्र आपण पाहायला मिळालं येतो एक दमदार आणि एक निश्चितच चांगला फटका, चौकार 4 धावा. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. चौकाराच्या माध्यमातून धावपलकर धावा येतात, त्या 21 धावा आतापर्यंत. आणि या धावा अर्थात रोहन घरत वैयक्तिक 6 या धावसंख्येवर आपण पाहायला मिळालं. तर फलंदाजी करणारा किरण पवार या ठिकाणी खेळतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना इथे तयार करण्यात आलेली आहे. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट आपण पाहताय, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ व्यूहरचना असताना हा चेंडू जबरदस्त दमदार फटका.
मिडविकेटला पूल केला गेला आणि आला गगनभेदी गगनचुंबी षटका. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. प्रवीण गायकर इथे आपण पाहिलं की पहिली सुरुवातीची जी 3 फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतल्यानंतर किरण पवारवर निश्चित दडपण आलं असेल आणि हे दडपण जर जुगारायचं असेल तर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये योगदान देणारा हा खेळाडू याने मात्र निश्चित आपल्या मनामध्ये केलं की पुढची षटकामध्ये आपण मोठा प्रयोग करायचा, मोठे फटके खेळायचे आणि त्याचंच उत्तर तुम्हाला इथे पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर चौकार आणि या चेंडूवर षटकार आला. एकूण धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली 27. काका मात्रे सर, ये जो खिलाड़ी जब खेलता है तो 80% रन पूरे 6 ओवर में इस खिलाड़ी के होते हैं और उसी सोच के साथ एक अलग रुतबा लेते हुए इस वक्त बल्लेबाजी मार्ग पर. देवगडची स्पर्धा 2018 मध्ये मी पाहिली होती. काय खेळला होता हा खेळाडू, तिथे त्यावरची जबरदस्त फटके मारले होते. एका हाताने तिथल्या खेळाडूंना त्यांनी अर्थातच मंत्रमुग्ध केले होते. हा चेंडू दडपण या ठिकाणी आता मात्र पाच घरत याच्यावर येतोय आणि त्यांनी पाहिलं थोडासा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू इथे टाकला गेला आणि त्यामुळे स्वैरचा इशारा मात्र येतोय 1 या धावेने. जेव्हा गोलंदाजावर आक्रमण केलं जातं तेव्हा मात्र थोडंसं दडपण असतं आणि ते दडपण खरं तर पाच घरतनी जुगारून द्यायला पाहिजे. कारण किरण दादा पवार एक मोठं नाव क्रिकेट विश्वामधल्या सावळेगावचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने समर्चन कशा जैनकडून इथे मात्र पहा हा चांगला चेंडू निश्चितच या ठिकाणी म्हणता येईल. कारण थोडंसं निश्चित उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडू फेकला, चेंडूला थोडंसं बाहेर काढलं आणि पंकज जाधव यष्टीरक्षक याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. एकूण धावफलकावर धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर 28. किरण पवार 11 या धावसंख्येवर खेळले. एक षटकार एक चौकाराच्या मदतीने त्यांनी ही धावसंख्या धावफलकावर नोंदवली. ऑनसाईडला बॅकवर्ड स्क्वेअर एक थोडासा जवळ ठेवला. डीप मिड विकेट खूप लांब आहे. वायडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर लॉंग ऑन ही रचना या ठिकाणी असताना हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. पूल केलाय डीप स्क्वेअर लेग अर्थात स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर स्टँडच्या बाजूने जातोय आणि येतोय एक दमदार संजीवनी चौकार किरण पवारच्या बॅटमधून. सतीश कटेकर समीर चांगला फटका इथे पाहायला मिळाला. एका बाजूने विकेट गेल्यानंतर किरण पवारांनी संपूर्ण जबाबदारी संघनायक म्हणून अर्थात जीवदानी स्पोर्ट्स एनसीसी बामण डोंगरी लेनोडचा संघनायक म्हणून ती जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि पाहता पाहता त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा खाली राहिला होता चेंडू. या ठिकाणी कार्पेटसाने चेंडू खेळला. ऑन ड्राईव्ह इथे आपण पाहिलेली लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉनला येतोय, चेंडूची फेकी करतोय आणि बऱ्याच वेळानंतर पहिला नवीन या ठिकाणी एका धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला मिळाली. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर थोडंसं निश्चित महागडं षटक ठरते. पाच घरचं ज्या आत्मविश्वासाने पंकज जाधवनी पाच घरवर जबाबदारी दिली होती ती जबाबदारी जर आपण पाहिलं तर किरण पवार यांनी त्याच्या निश्चित प्रयत्नावर पाणी फेरलं असं म्हणता येईल. पुढचा चेंडू हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आपण पाहिला तर या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर 2 चेंडू स्वैर फेकले ते पार्थ घरतनी आणि निश्चित 8 चेंडूचं षटक इथे आपल्याला पाहिलं. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. समोर फलंदाज मात्र रोहन घरत जो वैयक्तिक खेळतोय जॉन्टी या नावाने प्रसिद्ध असणारा गावदेवी नावासंघाचा हा खेळाडू एक अतिशय चांगले आयोजकांमध्ये खूप चांगलं योगदान असणारा आणि एक चांगला खेळाडू म्हणून निश्चित म्हणलं तर आणि नावा म्हटल्यानंतर जसं मी म्हणालो की कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही असं हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. लॉफ्टेड शॉट आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषे पलीकडे येतोय. एक शानदार षटकार. इथे समाप्त झालं. 3 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर जीवदानी स्पोर्ट्स एनसीसी बामण डोंगरी उलेनोड संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती 40 धावा. प्रति षटकाचा जर साधारणतः आपण विचार केला 13.33च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर येते. षटक होतं पार्थ घरतचं. मागडे षटक इथे ठरलं. या षटकामध्ये आमचे गुणलेखक सुदर्शन
पाटील येथे सांगतात की त्यांनी या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 3 धावा, म्हणजे 2 षटकामध्ये 26 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. रोहन घरत या ठिकाणी एका षटकाराच्या माध्यमातून खेळ काका मी तुम्हाला 1-2 मिनिटं थांबवतोय. पाहुणे आलेले आहेत, पाहुण्यांचा आपण स्वागत सन्मान इथे करतोय. मी आदरणीय समीर कटेकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आमचा सन्मान आणि स्वागत स्वीकारावं. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे पर्सनल असिस्टंट समीर कटेकर, आणि क्रिकेटवर नितांत त्यांचं प्रेम आहे. भंगारपाड्याला मोठी टुर्नामेंट त्यांची दरवर्षी असते आणि स्वतः क्रिकेटर आहेत. त्यांची टीम मैदानात उतरणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळालेली आहे ती रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. ते समीर कटेकर. आमचा सतीश कटेकर स्पॉन्सर त्याच्या नावाचा हाय गोलमाल. नाही, मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. साई भंगारपाडा टीमचे ओनर सतीश कटेकर वेगवेगळ्या मैदानावर त्यांची टीम नेहमी उतरत असते आणि प्रचंड यश मिळवणारी टीम, व्यावसायिक स्तरावर ग्रामीण स्तरावर या दोन्ही स्तरावर चांगलंच यश मिळवणारी टीम ओमसाई भंगारपाडा आमचा याचे सतीश ओनर कटेकर भंगारपाड्याच्या गाव की त्यांनी व्यासपीठावर येऊन आमचा मान सन्मान स्वीकारावा. रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सूरज डबडे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आमचा मान सन्मान स्वीकारावा. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान मंगेशजी वाकडीकर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संतोष चौधरी यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. दिघोड्याचे आमचे पाहुणे प्रदीप माळी आणि सुधीर बुवा या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. दिघोडे टीम आज मैदानात खेळते आणि दिघोड्याचे बरेचसे सपोर्टर्स आलेले आहेत. त्या सर्व सपोर्टर्सचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यामधीलच प्रदीप माळी यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष चौधरी आणि मंगेशजी वाकडीकर त्यांचं इथे स्वागत करतील. मी सुधीर बुवांनाही विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दिघोडेचे भजनी बुवा, अतिशय गोड गळा असणारे आदरणीय सुधीर बुवा दिघोडे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व नवीन जे प्रेक्षक आता आले असतील आणि वेगवेगळ्या स्टँड्समध्ये बसले असतील त्या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि वळूया समालोचन कक्षामध्ये काका म्हात्रे यांच्याकडे. थैंक यू टीके माली सर. बिल्कुल पहला सेशन 3 ओवर का समाप्त हो चुका है. रन संख्या है 40. एक ओवर में सिर्फ 3 रन थे और अगले 2 ओवर में 37 रन बटोरे, यानी कि मजबूत स्थिति में है जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उलवेनु टीम. हालांकि किरण पवार मैदान में है. ये पवार की पावर जब चलेगी तो सामने वाले की गर्दन कटेगी. भूलना नहीं, सामने भी पंकज यादव है. रन चाहिए क्योंकि एमडी वॉरियर्स अलीबाग टीम ताकतवर जानी जाती है. ये शॉट पिच लाइन की बॉल है किरण पवार के बल्ले से. अब गेयर चेंज हो चुका है, गेंद सीमा पार. 6 रन. मोबाइल से अपना नंबर लगाकर देखा तो आवाज आया, द नंबर यू हैव डायल इज अ बिजी. फिर ध्यान आया किसी ने क्या खूब कहा है, औरों से मिलने में दुनिया मस्त है पर खुद से मिलने की सारी लाइनें व्यस्त है. कोई नहीं देगा तेरा साथ यहाँ, हर कोई यहाँ खुद है मशगूल है. जिंदगी का बस एक ही उसूल है, यहाँ तुझे गिरना भी खुद है और तुझे संभलना खुद है. ये दर्शाता हुआ किरण पवार इस मैदान में कि अब यहाँ पर सभी लाइनें व्यस्त हो चुकी है, लेकिन मुझे मैदान में अपना ही एक करिश्मा, एक जादुई प्रदर्शन है वो दिखाना जरूरी है. इसी 6 रनों की बदौलत किरण पहुंचे 8 गेंदों का सामना करने के बाद टोटल 22 रनों के ऊपर. क्या अपना इस रायगढ़ प्रीमियर लीग में अर्धशतक कंप्लीट कर पाएगा? सामने चुनौती बड़ी है, गेंदबाज काफी ताकतवर है. ध्रुवित म्हात्रे मैन फ्रॉम बोरी, आई थिंक उरन तहसील का ये खिलाड़ी है, लेकिन आज मात्र उनकी वर्णी लगी है रायगढ़ प्रीमियर लीग में एक गेंदबाज के तौर पर. निश्चित तौर पर एमडी वॉरियर्स टीम में बढ़िया छक्का आया 6 रनों की मदद से 46. एक रफ्तार पकड़ी है अब जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उलवेनो टीम ने. राइट आर्म ओवर द विकेट से ये तो जाएगी सीधा मंगेश वाकड़ीकर साहब के स्लैब पर 6 रन.
देखिए इससे इतने अच्छे विकेट के ऊपर जो बल्लेबाजी हो रही है किरण पवार की, ढेर सारे लोग प्रभावित हुए, लेकिन इतना अच्छा विकेट बनाने के लिए उतनी अच्छी मिट्टी की भी ज़रूरत होती है। उस मिट्टी को दिया हमारे बंटा 11 ओवड़े के फ्रेंचाइजी रुपेश भाई गायकवाड़ और रायगढ़ ग्रामीण टेनिस और उत्तर रायगढ़ भारतीय जनता पार्टी अध्यक्ष राकेश जी गायकवाड़ ने। और ये मिट्टी अब रंग ला रही है बल्लेबाजों के बल्ले से। तो मेरे ख्याल से अगले रायगढ़ प्रीमियर लीग सीजन में राकेश दादा गेंदबाजों के लिए वो गेंदबाजी बने ऐसी मिट्टी लेकर ला के दिए, क्योंकि यहाँ पर मार मिली है गेंदबाजों को। अब यहाँ पर बात करेंगे, किरण पवार पहुंचे इस 6 रनों की मदद से 28 रनों के ऊपर 50 कंप्लीट फ्रॉम जीवदानी एनसीसी बामनडोंगरी उल्वे टीम की। 52 स्कोर कार्ड के ऊपर 28 रन के ऊपर नाबाद बल्लेबाजी, छक्कों की हैट्रिक, क्या कंप्लीट कर पाएंगे यहाँ पर माफ कीजिएगा किरण पवार। एक विराट कोहली की झलक इस खिलाड़ी में नजर आती है। फैन फॉलोइंग काफी खतरनाक है इस खिलाड़ी का। विशाल ने कहा था कि टॉप फाइनलिस्ट बल्लेबाज है ये टेनिस बॉल में, लेकिन छक्कों के हैट्रिक के कगार पर रहते हुए स्लोवर किया था। इस गेंद को फिंगर रोल किए थे, बैक ऑफ द हैंड की गेंद थी। फील्डर है मिड विकेट में मौजूद, किरण संतुष्ट है 1 रन से। अब आराम के 7 रन बन रहे, शायद उसकी वजह से अपने आप को यहाँ पर एक संतुलित, एक थोड़ा सा ब्रेक देना चाहते कि अब थोड़े से लय में आकर आराम के साथ बल्लेबाजी कर सके। 1 रन बटोरा, दोनों बल्लेबाजों ने छोर बदले। सामने अब स्ट्राइक एंड पर आते हुए रोहन गरत उर्फ जॉन्टी। पिछले मुकाबले में 18 रन चाहिए थे, 16 रन इस अकेले बल्लेबाज ने ठोके थे। ये घुस कर मारने की कोशिश, एलबीडब्ल्यू की लाउड अपील की गई थी। पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप से थोड़ी बाहर ये गेंद थी, इसकी वजह से अंपायर ने नॉट आउट का करार दिया और यहां पर लंबे समय के बाद एक डॉट बॉल की समाप्ति। देखिए ध्रुवित मात्री का पिछला जो ओवर था सेकंड पावर पे का, वो भी थोड़ा सा महंगा साबित हुआ। 1 विकेट इनके नाम पर मिली, 17 रन उन्होंने खर्च किए थे। अब सेकंड स्पेल में गेंदबाजी के लिए आए, 4 गेंदें फेंकी है, 13 रन अभी तक उन्होंने खर्च किए। तो देखिए यहाँ पर आपका जो स्टैंडर्ड है ना गेंदबाजी का, थोड़ा सा वो सुधारना होगा, क्योंकि रन यहाँ पर बहुत खर्च हो रहे हैं। ये लाइन खराब है, लाइन खराब है। आप जो गेंदे बैक ऑफ द हैंड डिलीवरी करना चाहते हो, एक तो फिंगर रोल करके लेग स्पिन करने की कोशिश जो कर रहे हो, वहां पर आपका टप्पा सटीक गिरना जरूरी होता है। अगर ये गेंदे आपकी फुल टॉस गिरती है, चलिए पिछले मैच में सुदर्शन गायकर इसी गेंद के ऊपर आउट जो हुए थे, जो उन्हें लगा था कि मैं छक्का मारूंगा, लेकिन वहां पर वो मुश्किलें गिरी थी साइश मात्री के गेंदबाजी के ऊपर। यहां पर भी एलबीडब्ल्यू की जोरदार अपील हुई थी, लेकिन यहां पर भी रनआउट का मौका, शायद ये विकेट बचा सकते थे। नॉट आउट हुए थे एलबीडब्ल्यू के करार पर, लेकिन रनआउट के तौर पर विकेट कैसे भी मिले ये बहुत जरूरी थी एमडी वॉरियर्स अलीबाग टीम को। और ये झटका लगा रोहन गरत। बैक टू द पेविलियन। ऊपर का मैच है, नॉकआउट का मुकाबला है काका मात्रे सर। टॉप 16 में क्वालिफाई आज के दिन में होने वाली टीम है मेरे ख्याल से रॉयल स्पोर्ट्स कलम्बोली। अब ये जो टीमें हैं, ये जो लाइव मुकाबला आपके सामने है, जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वे नोड बनाम उनके अगेंस्ट खेल रही है एमडी वॉरियर्स अलीबाग। इंतजार में है जय माता दी दिगोड़े उरन टीम की, उनके सामने आगे कौन आएगी और उनमें से टॉप 16 का दावेदारी चुनी जाएगी। इस ओवर की बात करेंगे, अभी विशेष महज 1 गेंद का खेल बचा है। 3.5 ओवरों में 54 रन बने हैं। अगर इसी रफ्तार से बने रहे तो मेरे ख्याल से रन 70 से 80 से अधिक बन जाएंगे। और हालात में क्रीज के अंदर अभी भी द पावर ऑफ हाउस ऑफ द पवार अभी मैदान में है। ये अच्छा शॉट है, स्ट्रेट हिट किया है इस गेंद को, लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद है। 1 रन जरूर मुकम्मल होगा, स्ट्राइक अपने पास रखेंगे, ये सोच अच्छी है। पिछले मैच में अंतिम गेंद के ऊपर बड़ा शॉट मारने की कोशिश में आउट हुए थे, लेकिन अब जानते अहम बड़ा मुकाबला है, जीतना जरूरी है, इसीलिए सिंगल लिया, स्ट्राइक अपने पास रखी। ओवर हुआ समा, 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है 55 रन। 4 विकेट के नुकसान के ऊपर जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वे नोड टीम। अब 2 ओवर का खेल बचा है, क्या किरण पवार 20 रन बनाकर अपना अर्धशतक कंप्लीट कर पाएंगे काका सर? नक्कीच किरण पवारचं एक संघनायक म्हणून जर आपण पाहिले तर खूप चांगले योगदान त्यांनी या अतिशय अटीतडीच्या लढतीमध्ये दिले, कारण हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून।
इथे जर तुम्ही पाहिलं अलिबाग संघाच्या एम डी वॉरियर्स संघाकडून मात्र पार्थ घरतनी ज्या पद्धतीने गोलंदाजी पहिलं षटक केलं होतं त्यानंतर पार्थ घरत देखील निश्चितच महागडा गोलंदाज इथे ठरला होता. अतिथेक्षमध्ये अनेक मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. निश्चित तौर पर आप जशन गोल्डी के सर्वे सर्वा सुहास शेठ गोंदी, सचिन शेठ पाटिल, आबा दमड़े थोड़े से चिंतित में नजर आ रहे हैं. बिल्कुल ओम साई बंगरपटा टीम के बिल्कुल दमदार पुरुष करते सतीश शेठ, समीर शेठ. आबा की चेहरे के ऊपर कोई तनाव है, कोई टेंशन है, शायद फाइनल का खिताब लेना चाहती होगी, इसकी वजह से हल्की सी मुस्कुराहट है क्योंकि वाइल्ड कार्ड एंट्री जो मिली है. साथ में राकेश दादा गायकवाड़, आपसे कहना चाहूंगा आपने जो विकेट बनाई है, मिट्टी दी है, गेंदबाजों की धुलाई हुई है, अगले साल जो गेंदबाजों के लिए मिट्टी लेकर आई है ताकि उनको अच्छा गेंदबाजी का परफॉर्मेंस चले. चलिए कोई बात नहीं, लेकिन अच्छी मेहनत, अच्छा योगदान पूरे ग्राउंड के लिए, मिट्टी पूरी तरीके से उनके माध्यम से पूरा सहयोग रहा है. मंगेश वाकड़ीकर साहब के कांधों से कांधा मिलते हुए एज अ रायगढ़ अध्यक्ष के तौर पर एक अच्छा लीग का, रायगढ़ प्रीमियर लीग का आयोजन जो करना है. तर वळी आपण मैदानाकडे रोहित पाटील अलिबाग कोलीवाड्याचा हा गोलंदाज 7 ते 8 पॉईंटच्या रनअपनी गोलंदाजी करतोय. समोर मात्र दादा खेळाडू आहे किरण पवार आणि हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशी चेंडूवर येतोय. इथे मात्र दुष्काळात 13 महिना असं म्हणता येईल. जो झेल होता तो झेल घेतला नाही आणि चेंडू मात्र सीमापार चौका. 4 प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़. 34 धावांचं जबरदस्त योगदान किरण पवारच्या बॅटमधून इथे पाहायला मिळालं. एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न मात्र किरण पवारने या ठिकाणी केला. इतर खेळाडूंच्या माध्यमातून फारशी चमकदार कामगिरी या ठिकाणी झालेली नाही. रोहन घरतनी 12 धावांचं योगदान दिलं. परंतु पाहूया येणाऱ्या पुढच्या अर्थातच चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्ररक्षक गली आणि कव्हरमधून चेंडू मात्र पुन्हा एकदा जातोय. दमदार चौकार. 4 धावा. रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग. 62 धावा धावपलकर आल्यात. 4 फलंदाज गमल्यानंतर 62 धावा. 5वं षटक मार्गस्थ मैदानामध्ये आणि किरण पवार पुन्हा एकदा तयार आहे 38 या धावसंख्येवर. यावेळचा चेंडू पूल केलाय. मिड विकेट सीमारेषे पलीकडे येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 44 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. निश्चित अर्धशतकाच्या जवळ किरण पवारची एक जबरदस्त फलंदाजी अर्थात आपल्याला पाहायला मिळते जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी संघासाठी. जी थैंक यू. अब तक इस रायगढ़ प्रीमियर लीग में 2 अर्धशतक हो चुके हैं. एक है अरमान शेख, दूसरे हैं के सरकार के मेरे ख्याल से निखिल पारवे. ये 2 अर्धशतक बन चुके हैं. क्या आज ये तीसरा अर्धशतक बन पाएगा किरण पवार के बल्ले से? कमाल की गेंदबाजी है, कमाल की गेंदबाजी. ये ऑफ स्टंप यॉर्कर गेंदे लाइन आपको रखना बहुत जरूरी है. पिछली 3 गेंदों के ऊपर बड़ी मार मिली काका मात्रे सर, लेकिन ऐसे हालातों में अब पूरी तरीके से कमबॅक करते हुए नक्कीच या ठिकाणी हा चेंडू मात्र अतिशय खोलवर टप्पा असलेला खाली राहिला. उजवेष्टीच्या बाहेरून हा चेंडू इथे यष्टीच्या हातामध्ये विसावला. त्यामुळे पाहूया पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र एक निश्चित मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय लॉंग ऑनवरून या ठिकाणी आणि अशा प्रकारे या पुन्हा एकदा सीमापार चेंडूला गेला 4 धावांसाठी. 4 धावा मिळतात त्या संघाला. धावा येत आहेत, प्रत्येक चेंडूवर धावा येतात, मोठ्या धावा येतात चौकारांची आठवणी. आणि आता मात्र किरण पवार जाऊन पोहोचते वैयक्तिक 48 या धावसंख्येवर. आणि तब्बल 10,000पेक्षा जास्त प्रेक्षक या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत. 48 या धावसंख्येवर तुम्हाला पाहायला मिळालेत. अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे. यावेळी स्क्वेअर काट पुन्हा एकदा ती चूक केली पॉईंटच्या क्षेत्राच्या मधून आणि हे अर्धशतक तब्बल 52 धावांची जबरदस्त खेळी. किरण बल्ला उठाकर दर्शकों का अभिवादन स्वीकारे. कांटों में रहकर गुलाबों की तरह महकना सीखो, कीचड़ में रहकर कमल की तरह खिलना सीखो. जो परिस्थितियों में घबरा जाए वो लोह पुरुष नहीं हो सकता. अरे राख में रहकर अंगारों की तरह दहकना सीखो. वेल पेड, कांग्रेचुलेशन. जोरदार तालियां किरण पवार के लिए. तिसरा अर्धशतक वीर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 5,000 रुपए का इनाम इस टीम के ओनर वाल ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच अमर शेठ मात्रे साहब की ओर से 5,000 रुपए का इनाम.
गिरीश हातमोडे आणि शरद बोपी यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. RPL ऑक्शनसाठी त्यांनी भोजनाची अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली. पाणी मैदानात शरद घेऊन जायचंय, गोपी. पाणी प्लीज. आणि गिरीश हातमोडे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. शिरीष हातमोडे कुस्तीपट्टू, स्टेट लेवलला जे कुस्तीगीर म्हणून प्रसिद्ध होते, त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. तर या ठिकाणी किरण पवारनी जी फलंदाजी आपल्या धारदार निश्चितच मोठी मिळी 6 चौकार आणि 4 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी ही खेळी सजवली. एक जबरदस्त योगदान दिलं. 52 धावा. मी मगाशी म्हणालो होतं की संघनायकाची भूमिका कशी असते ती मात्र निश्चित त्यांनी पार पाडली. आणि अशा प्रकारे या शेवटच्या षटकामध्ये रोहित पाटील अलिबाग संघाचा गोलंदाज मात्र महागडा ठरला. तब्बल 22 धावा याच्या षटकात या ठिकाणी कुठून काढल्या गेल्या आणि एकूण धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 77. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक बाकी असेल आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज पवन कोंडाजी. काल वर्सोलीच्या अलिबागच्या मैदानावर या खेळाडूंनी अर्थात मालिकावीराचं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मिळालं होतं. चाळमाळा श्री गणेश क्रिकेट संघ चाळमाळा संघाचा हा गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे आणि त्याला प्रथमच रायगड प्रीमियर लीगमध्ये संधी दिली ती अर्थात MD वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. पाहूया या ठिकाणी शेवटचे षटक तो कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. 8 बॉलचा त्याचा रनअप आहे. समोर मात्र यावी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र चेंडू मिडविकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये अडवला जातोय. तो म्हणजे 1 धावेचं योगदान. ओव्हर या ठिकाणी मात्र थोडंसं ओव्हर थ्रो झाला होता पण बॅकअपला क्षेत्ररक्षक होता. 1 धाव मिळते संघाला. 1 धाव मिळते ती अर्थातच संघाची धावसंख्येत वाढ झाली. ती 78 धावा धावफलकार आल्यात आणि आता मात्र त्याच्यासमोर एक अर्धशतकवीर 52 धावांची जबरदस्त खेळी सजवणारा किरण पवार सावळेगावचा हा खेळाडू. या ठिकाणी किरण पवारसाठी यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो डीप स्क्वेअरला. स्क्वेअर घेऊन क्षेत्रक्षक चेंडूवर ये पण पंचांकडे ते धावचीतची या ठिकाणी मागणी केली गेली आणि पाहूया कोणता फलंदाज या ठिकाणी धावचीतच्या रूपाने बाद झाला आहे याचं उत्तर देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि इथे मात्र फलंदाज ओंकार गावडे याची खेळी मात्र समाप्त होते. 5वा धक्का, 5वा हादरा बसला तो जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी संघाला.
रूपाने या ठिकाणी बाद झाल्याचा इशारा या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेला. क्रॉसिंग झालेली नाही त्याच्यामुळे पंचांनी किरण पवारला आउट दिला. इथे थर्ड अंपायर त्यांनी चेक केला किरण. तर संतोष चौधरी सर यांचा इशारा येईल की इथे क्रॉसिंग झाली नाही त्याच्यामुळे किरण पवारला इथे आउट दिलं गेलंय. तर किरण आपण यावं, ओमकारला पुन्हा एकदा मैदानात जावं लागेल. एक बड़ी पारी की हुई समाप्ति, रन आउट दूसरे रन की कोशिश में आखिरकार किरण पवार का बल्ला मात्र यहां पर थमा और यहां पर बड़ा झटका. लेकिन कुछ भी हो जो भी हो अंजाम थोड़ा सा बहुत खराब था. बेहतरीन बल्लेबाजी की, एक बार जोरदार तालियां. आज के दिन का अर्धशतक ठोकने वाला बल्लेबाज किरण पवार. लाजवाब खेळी आपल्याला पाहायला मिळेल. किरण पवारची एक संघनायकाची भूमिका कशी असते